अंबाजोगाई नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोण विजयी होणार याचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. मात्र निवडणूक झाल्यापासून 2 डिसेंबरपासून दोन्हीही गट आपापल्या नेत्याच्या निवडून येण्याचा दावा करत आहेत. त्यामध्ये त्यांचा तथ्यांश असू शकतो. मात्र सत्य काय आहे ते येत्या 21 डिसेंबर रोजी जेव्हा या मताची मतमोजणी होईल त्यानंतरच निकाल झाल्यानंतर हे जाहीर होईल. मात्र तत्पूर्वी ज्यामुळे हा निकाल लांबला त्या 4 प्रभागाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. काल चिन्ह वाटप झाले. 4 प्रभागातील प्रत्येकी एका नगरसेवकाची या प्रभागातून निवड होणार आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये जे उमेदवार सध्या कार्यरत आहेत या कार्यरत उमेदवारापैकी अनेकांनी आपापल्या परीने यापूर्वीही प्रयत्न केला होता. आत्ताही दोन्ही गट म्हणण्यापेक्षा दोन्ही आघाड्याचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, या 2 नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे हे मात्र नक्की. वार्ड क्रमांक 1 मध्ये महिलांची यामध्ये निवड होणार आहे. महिला नगरसेवकांची ज्या आघाडीमार्फत जनविकास परिवर्तन आघाडी मुंदडा यांची आहे त्या आघाडीचे उमेदवार यामध्ये सर्वात जास्त जबाबदारी या भागातील माजी उपनगराध्यक्ष मुंदडा समर्थक शेख रहीमभाई यांनी ही उमेदवारी घेतली आहे. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कोणाचा विजय होतो तोही 21 डिसेंबरलाच कळेल. त्यानंतर सर्वात शहराचं लक्ष वेधून घेणारी जी निवडणूक आहे ते वार्ड क्रमांक 3 मध्ये माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी हे उमेदवार आहेत. त्यांच्या विरुद्ध मोदी गटाच्या वतीने कदम हे आपला प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. या पुजारी आणि कदम या दोघांमध्ये प्रतिष्ठेची निवडणूक असली तरी याच वार्डामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार परवा 2 दिवसापूर्वी सोशल मीडियावर त्या उमेदवाराचे छायाचित्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या उमेदवारालाही या ठिकाणी या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा होत आहे. आता नेमकं या मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देतात हे येणारा काळच ठरवेल. त्यानंतर वार्ड क्रमांक 6 माजी नगरसेवक सुरेश कराड हे मुंदडा गटाच्या वतीने आहेत. त्यानंतर मोदी गटाच्या वतीने त्यांचे नातेवाईकच आहेत, पुतण्या असल्याचे समजते. आकाश कराड हे उमेदवार आहेत. या दोघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. या भागातील मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतात हे येणारा काळच ठरवेल. वार्ड क्रमांक 10 मध्ये जरी दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारामध्ये स्पर्धा आहे असं चित्र निर्माण केलं जात असलं तरी या प्रभागामध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास सातपुते तसेच शिवसेना उभाटा गटाचे जाधव या 2 उमेदवारांनीही चांगलीच निवडणुकीमध्ये चुरस निर्माण केली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या 4 प्रभागामध्ये येत्या 20 डिसेंबर रोजी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने दिला जातो हे पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. 21 डिसेंबर रोजी अंबाजोगाईचा नगराध्यक्ष कोण असेल हे चित्र स्पष्ट होईल. त्यावरून पुढील अंबाजोगाई शहराच्या राजकारणाचे गणित मांडले जातील. प्रत्येक गट आपल्या गटाचा
नगराध्यक्ष उमेदवार विजयी होणार असा दावा करत आहेत. मात्र हे 21 डिसेंबरच्या नंतरच चित्र स्पष्ट होईल एवढे मात्र नक्की.